नमस्कार. कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी पटकन होणारं चिकन फ्राय किंवा चिकन पकोडा बनवणार आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे. तुम्ही कसे पीस घेऊ शकता, बोनलेस किंवा बोन्सवाले. खूप छान लागतं हे, तुम्ही नक्की बनवा. इथे मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि यामध्ये आपण सर्व मसाले घालायचे. इथे मी धना जिरा पावडर, तंदुरी मसाला, मीठ, लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे कलरसाठी. तुमच्याकडे जर तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता. तर यामध्ये मी कढीपत्त्याची पानं अशी बारीक बारीक कापून टाकली आहेत. 20 ते 25 कढीपत्त्याची पानं होती. याने खूप छान असा मस्त फ्लेवर येतो आपल्या चिकन फ्रायला. आणि ते मी एक अंडं घेतलं आहे फोडून आणि एक लिंबाचा रस घेतला आहे. आता हे आपल्याला सर्व मिक्स करून ठेवायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. थोडा मोठा चमचा आहे, तुम्ही पाहिजे तर 2-3 चमचे पीठ घेऊ शकता. आणि 2 छोटे चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही थोडासा मैदा घेऊ शकता. आता हे सर्व आपण चिकनला व्यवस्थित लावून ठेवायचं आहे. चिकनला हे सर्व लावून झाल्यानंतर आपल्याला हे 2 ते 2.5 तास मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 15-20 मिनटासाठी तुम्ही ठेवलं तरीही चालेल, पण 2 तास वगैरे ठेवणार असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता तेल आपलं छान मस्त चांगलं तापलं की गॅस आपल्याला एकदम कमी करायचे, फुल कमी करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण चिकनचे एक एक पीस असे सोडून घ्यायचे. जेवढे तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करता येईल तेवढेच पीस टाकायचे आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आता चिकनचे जेवढे पीस लहान मोठे असतील त्याप्रमाणे आपल्याला फ्राय करायला वेळ लागणार आहे. आता हे मोठे मोठे पीस असल्यामुळे मला 12 ते 15 मिनिट एक वेळेला तळायला लागलं आहे. तर तुम्ही जर छोटे पीस असेल तर 10 मिनिटामध्ये वगैरे होऊन जातं. आता इथे मी 12 ते 15 मिनिट छान असं बारीक गॅसवरती छान चिकन फ्राय करून घेतलं. खूप टेस्टी लागतं, मुलांना तर खूप आवडेल. बाहेरचं वगैरे खाण्यापेक्षा आपण घरामध्येच खूप छान असं बनवून तयार होतं. हे पहा किती छान मी सर्व असे फ्राय करून घेतले आहेत. कलर पण खूप सुंदर येतो. तर तुम्ही ही डिश नक्की बनवा आणि माझी रेसिपी कुठून पाहता ते मला कमेंटमध्ये लिहून द्या. आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. या चिकन फ्राय किंवा चिकन पकोड्यावरती आपण लिंबू पिळून आणि थोडंसं चाट मसाला असा स्प्रिंकल करायचा. याने तर खूपच छान अशी टेस्ट येते. नक्की करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.